नमस्कार, स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज काय हिवाळा सुरू झाल्याने बाजारात लाल लाल गाजरं दिसायला सुरुवात झाली आहे। गाजरापासून बनवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी गाजराचा हलवा हा पदार्थ अनेकांच्या घरी आवडीने बनवला जातो आणि चवीने खाल्लाही जातो। त्या स्वीट डिश खाऊन जर कंटाळा आला असेल तर या हिवाळ्यात अगदी कमी वेळात तयार होणारा गाजरचा हलवा नक्की ट्राय करा। तर चला पाहूया आपण हलव्याची रेसिपी। सर्वप्रथम आपण 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि प्रथम गाजर आपण स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतलेले आहेत आणि आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे मी इथं तूप टाकलेलं आहे आणि त्याला आपण किसलेला गाजर आपण त्याच्यात टाकून 10 मिनिटं किंवा गाजर मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे छान असा आणि कंटिन्यू आपल्याला गाजर हलवत राहायचं आहे। गाजराचं किस आपण 10 ते 15 मिनिटं परतून घ्यायचं आहे। परतून किसाचे प्रमाण थोडे कमी झालेले दिसेल आणि त्याला चकाकी येईल। किस चांगला शिजला याची खात्री आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर त्यात आपल्याला साखर टाकायची आहे आणि यामध्ये आपण ड्रायफ्रूट ॲड करणार। आता हे काजू बदाम मी घेतलेले आहेत आणि 1 किलो गाजरच्या याला आपण 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि थोडीशी आपण इलायची आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तर मी काजू आणि बदाम पहिले इलायची मी बारीक करून घेते खलबत्त्यामध्ये आणि आपण इलायची साखर टाकून बारीक केली की लवकर बारीक होते। त्यानंतर आपण बदाम बारीक करूया आणि जास्त काही म्हणजे पेस्ट नाही करायची, थोडं जाडसर ठेवूया आपण आता बदाम बारीक करून घेतलाय। आता काजू आपण बारीक करून घेऊया। गाजरामध्ये अनेक पोषक तत्व असतात आणि गाजराचं सेवन शरीराला होणारे फायदे खूप आहेत। थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारे गाजर, बीट आणि त्याच्यामध्ये अ जीवनसत्व असल्याने गाजर थंडीच्या दिवसात तर नक्की खावं। आता मी इथं गाजर आपलं जे किस केलं होतं तो चांगला परतून झालाय। आता मी याच्यात साखर ॲड केली। आता साखर आपली याच्यामध्ये पूर्ण विरघळली की त्याला पाणी सुटतं आणि ते आपल्याला एकदम गाजरचा हलवा कलर पण चेंज होतो इथं गाजरचा, तर आपण पाहू शकता इथं। आता आपण साखर टाकल्याने साखर चांगली थोडी घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आणि त्यानंतर ड्रायफ्रूटची पेस्ट आहे ती आपण टाकू। आता मी जी काजूची पेस्ट टाकली, बदामची आणि आता इलायची आपण टाकली। आता छान आपण त्याला मिक्स करून घेऊया। छान आपला गाजरचा हलवा। आता कोणी याच्यामध्ये दूध टाकतं, कोणी खवा टाकतं, पण दूध आणि खवा टाकल्यानंतर गाजर आपल्याला लवकरात लवकर हलवा संपवावा लागतो। पण मी याच्यात दूध पण नाही टाकलं आणि खवा पण नाही टाकलेला आहे, तर याला आपण 2-3 दिवस ठेवू शकतो आणि गाजरचा हलवा आपण एन्जॉय करू शकतो। खूप असा टेस्टी आणि छान असा आपला कलर आलेला आहे गाजरच्या हलव्याला आणि थंड झाल्यावर किंवा गरमागरम गाजरचा हलवा तुम्ही सर्व करू शकतात। आणि कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि नक्की ट्राय करून पहा। खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे आपली आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना धन्यवाद।